हाय एव्हरीवन, येत्या संक्रांतीला तुम्हालाही खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात आधी आपण प्रमाण बघूया। मी एकसारख्याच 3 वाट्या घेतल्या आहे। एका वाटीमध्ये तीळ आहे भाजलेले, दुसऱ्या वाटीमध्ये शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आणि भरड आहे, पूर्ण बारीक नाही करायचे। तिसऱ्या वाटीमध्ये गूळ होता। आता शेंगदाणे जसे बारीक केले ना तशीच जेवढी तीळ घेतली आहे त्यापैकी थोडी तीळ अख्खी ठेवायची आणि बाकीची तीळ ही भरड काढून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये मी थोडं तूप घातलं आणि किसलेला किंवा कुटलेला गूळ होता तो घातला। तो छान मेल्ट होतोय तोपर्यंत मी एका ताटाला तूप लावून घेतलं। आता गूळ मेल्ट झाल्यानंतर अगदी थोडंसं जेवढे तुम्हाला दिसलं ना तेवढंच पाणी घातलं। त्यानंतर भरड काढलेले शेंगदाणे, तीळ, अख्खी तीळ सगळं घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं। मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ते पॅनमध्ये काढल्यानंतर वाटीला खालून तूप लावलं आणि असं छान पसरवून घेतलं। 5 मिनिटातच त्याच्या वड्या पडायला घ्यायच्या, नाहीतर ते खूप हार्ड होऊन जातं। नाईफपेक्षा पिझ्झा कटर वापरलं तर वड्या खूप लवकर पडतात। बघा, पुढच्या 5 मिनिटातच सगळ्या वड्या तयार होत्या आणि मी त्या मोकळ्याही करून घेतल्या। आता सध्या गरम आहे, पण थंड झाल्यानंतर तुम्हाला त्याचा क्रंच किंवा खुसखुशीतपणा दाखवते। दिसायलाही सुंदर दिसतात आणि डेकोरेशन म्हणून मी वर पिस्ताही लावला होता। या वड्याऐवजी तुम्ही लाडूही करू शकता आणि तेही तेवढेच खुसखुशीत होतील। चला तर मग या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। बाय।